श्री स्वामी समर्थ। तर आज आहे वसुबारस आणि आजच्या दिवशी आपल्याला गायीची आणि तिच्या पाडसाची पूजा करायची असते। ती कशी करायची ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला जेवढी माहिती आहे तेवढी मी दाखवायचा प्रयत्न केलाय। जर त्याच्यात काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशीच वसुबारसला गायीची आणि पाडसाची पूजा करा। तर अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी गायीची पाडसासह पूजा केली जाते। काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आलेले आहेत। गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते। तिला गोमाता म्हणतात। तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे। गायीच्या थोरवीमुळे राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली। श्रीकृष्णांनी तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले। आपण अनेक प्रसंगी दान करत असतो, त्यातील गोदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते। ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे। त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवस्त धेनूची पूजा करतात। वसु म्हणजे धनु, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। पुष्कळ स्त्रिया या दिवशी उपवास करतात। ज्यांच्याकडे घरी गुरं आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक करतात। या दिवशी गहू आणि मूग खाऊ नये। स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गव्हाच्या शेंगांची भाजी यावर पणत्याला लावायला सुरुवात करतात। याविषयी सुद्धा काही अनेक कथा सुद्धा आहेत। तर आपण आता गायीची आणि तिच्या पाडसाची पूजा कशी करायची ते बघूया। सर्वप्रथम आधी मी दिव्याची पूजा करून घेतली, हळदी कुंकू वाहून एक फूल घातले। त्यानंतर आपण कोणती पण पूजा करताना पहिलं गणपती बाप्पाचं स्मरण करतो। तर त्याच्यासाठी आपण पहिले तर गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया। अभिषेक घालायचंय गणपतीला, आपल्याला अभिषेक करून घालून घ्यायचंय। तर 21 वेळा तुम्ही ओम गंग गणपते नमो नमः असं म्हणा किंवा 11 वेळा म्हटलं तरी चालेल, किंवा जर अथर्व शीर्ष म्हणायचं असेल एकदा तर अथर्व शीर्ष सुद्धा म्हणू शकता। ओम गंग गणपते नमो नमः, 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 ओम गंग गणपते मूर्ती। आता गणपतीची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची एका फडक्याने। मी पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून घेतलंय। त्याच्यावरती आपल्याला आता विड्याची जोडपानं ठेवायची आणि त्याच्यावरती अखंड अक्षता ठेवायचे। अक्षता घेतल्यावरती आपल्याला त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्वच्छ पुसून घेतलेली मूर्ती ठेवायची। गणपती बाप्पांना आता मी हळदी कुंकू वाहून घेते, अक्षता आणि जास्वंदीचं जर फूल असेल तुमच्याकडे तर ते वाहून घेतलं तरी चालेल। अशा प्रकारे आपण सर्वप्रथम आता गणपती बाप्पांची पूजा करून घेतली। त्यानंतर आपल्याला हिंदू धर्मात जसं गायीला महत्त्व आहे तर कृष्ण बाप्पांना म्हणजे आपल्या कृष्णांना सुद्धा गायीचं अनन्यसाधारण महत्त्व, अभिषेक करून घ्यायचा आहे। तेव्हा सुद्धा आपल्याला 21 वेळा किंवा 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत आपल्याला कृष्णांना अभिषेक घालून घ्यायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। कृष्णाला अभिषेक घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि जशी आपण गणपती बाप्पांची स्थापना केली तशी चौरंगावरती आपल्याला जोडपानं ठेवून त्यावर अक्षता घ्यायचे आहेत। अक्षतांवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला आता ही कृष्ण बाप्पांची मूर्ती ठेवायची। कृष्णांना सुद्धा आपल्याला आता हळदी कुंकू लावून घ्यायचे। त्यानंतर कृष्णाला आपण आता पिवळं फूल घालून घ्यायचे। त्याचबरोबर त्यांना आवडणारी तुळशी पत्र सुद्धा वाहायचे। त्यानंतर जिची आपल्याला मुख्य आज पूजा करायची ती म्हणजे आपली गोमाता। जर तुमच्याजवळ गोशाळा असेल किंवा जर गोठा असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा केली तर उत्तम, परंतु शहराच्या ठिकाणी गोठा वगैरे उपलब्ध नसतो, त्यामुळे आपण आपल्या घरी प्रतिकात्मक अशी गायीची आणि तिच्या पाडसाची मूर्ती घेऊन तिची पूजा करायची। तर त्यासाठी मी आता ताम्हणात गायीची आणि तिच्या पाडसाची मूर्ती असलेली मूर्ती घेतली आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता गायीवर सुद्धा अभिषेक घालून घ्यायचा आहे। सर्वप्रथम घरातल्या सवाष्णी स्त्रीने गायीच्या पायावरती पाणी घालून घ्यायचे
आणि पाणी घालताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशा प्रकारे आपल्याला जप करायचा आहे. हा सुद्धा तुम्ही 21 वेळा किंवा 11 वेळा करू शकता. पायावर पाणी घालून झाल्यानंतर पूर्ण गायीच्या अंगावरती आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करत पाणी वाहून घ्यायचंय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पाडसावरती सुद्धा पाणी घालून घ्यायचंय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अशा प्रकारे आपल्या आता गायीच्या मूर्तीची सुद्धा अभिषेक झाल्यानंतर गायीची मूर्ती आता स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायची आहे. चौरंगावरती थोड्याशा अक्षता वाहून घेतल्यात, त्याच्यावरती पुन्हा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचंय आणि त्याच्यावर आपल्याला ही गोमाताची जी मूर्ती आहे ती ठेवून घ्यायची. तर आता आपण गायीच्या पायांना हळदी कुंकू लावून घेऊया. त्यानंतर गायीला हळदी कुंकू लावून घ्यायचं. आपली गाय म्हणजे 33 कोटी देव तिच्या पोटात आहेत असं मानलं जातं. तर आपल्याला 33 कोटी देवांची पूजा करणं काही शक्य होत नाही. त्यामुळे गायीची जर पूजा केली, जर गोदान केलं तर आपल्याला खूप त्याचं पुण्य लागतं. त्याच्यामुळे आजच्या दिवशी ही गायीची पूजा झालीच पाहिजे. तर अशा प्रकारे आता गायीला हळदी कुंकू वाहून घेतलंय. गायीला सुद्धा मी आता तुळशीपत्र वाहून घेतलंय. त्यानंतर जर तुमच्याकडे पांढरं फूल असेल, गजरा असेल तर ते सुद्धा गायीला वाहून घ्यायचे. तर मी पांढरं फूल वाहून घेतलंय. या दिवशी गायीला गहू चारायला घालायचं नाही, कारण एकादशी असते. त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी गायीला गहू नाही घालायचं. गोडाधोडाचं नैवेद्य आपण गायीला दाखवायचं. मग गोडाधोडाचं काय दाखवू शकतो? तर गूळ, खोबरं अशा प्रकारे आपण नैवेद्य गायीला दाखवू शकतो. तर फुलं वाहून घेतलीत. आता आपण गायीला नैवेद्य दाखवून घेऊया. त्याच्यासाठी चौरंगावरती भरीव चौकोन काढून घ्यायचा आणि आपल्याला त्याच्यावरती गूळ आणि खोबऱ्याचा हा नैवेद्य दाखवायचा आहे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः, नैवेद्यम समर्पयामी अशा प्रकारे आपल्याला गायीला नैवेद्य दाखवून घ्यायचं. आणि आपली अशा प्रकारे ही छोटीशी आणि एकदम सोपी अशी वसुबारसची पूजा इथे संपन्न झाली आहे. घंटी वाजवून घ्यायची आणि गायीला आपल्याला धूप दाखवून घ्यायचे. आपल्याला गोमातेला एकच प्रार्थना करायची आहे की आई तुझं घरात असंच वास्तव्य राहू दे आणि जसं तू घरात असल्यावरती घरात संपन्नता येते तशीच घरात माझ्या संपन्नता राहू दे. गायीकडे जरी बघितलं, तिच्या हंबरण्याकडे जरी आपण बघितलं तरी आपल्या मनात एक वात्सल्य दाटून येतं. त्याच्यामुळे गायीची सेवा किंवा गायीची पूजा ही घरात झालीच पाहिजे. पूजन तिच्या वासरासह या दिवशी आपल्याला करायचं असतं. या दिवशी दूध आणि दुग्धोत्पन्न पदार्थ आहारात घ्यायचे नाहीत. कामधेनूचं रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करायची आणि पुढील श्लोक आपल्याला म्हणायचे आहे. क्षीरोदार्ण व संभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मातृगृहाणार्ध्य नमोस्तुते. अर्थ काय आहे याचा? तर क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, हे माते हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे, तुला माझा नमस्कार असो. आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर केली. गाय अमृताची नाभी, देवांचे पूजन करण्याचे साधन, रुद्राची माता, वसूंची माता आणि आदित्याची बहीण आहे असे ऋग्वेदात सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या दिवशी गायीची पूजा करून घ्यायची आहे आणि तिला प्रार्थना करायची आहे. पुराणानुसार पापाचा भार वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूंजवळ जाऊन राहते, हे याचे प्रतीक आहे. तर अशा प्रकारे आजची आपली जी सेवा आहे, वसुबारसची पूजा आहे, ती संपन्न झाली आहे. जेवढी पूजा मला माहिती आहे तेवढी मी पूजा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जर पूजा करताना देवा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. तुझ्या कृपेचा आशीर्वाद या घरावर असाच कायम राहू दे. श्री स्वामी समर्थ.